हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? तर सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर हे झाड नेमकं कशाचं आहे तुम्हाला जर माहीत असेल तर मला एकदा जरूर कमेंट करून सांगा. याचा हा सुगंध आहे ना, मला खूप जास्त आवडतो. पण बाकी सगळ्यांचं म्हणणं असं आहे की याचा वास आहे ना अजिबात आवडत नाही. तर हे झाड नक्की कशाचं आहे? मी गुगलला सर्च केलं तेव्हा ते हे रातराणीचं झाड आहे असं समजलं. मधमाशी बघा कशी मध पिते त्याच्यातला. काल मी बनवले होते पाव, बनवण्याचा प्रयत्न केला होता, रेसिपी वगैरे काय दाखवलेली नाही आहे. तर फायनली हे असे बर्गरसारखे आपले पाव तयार झालेत. पण टेस्ट छान होती बरं का मंडळी. दिसत जरी असे असले तरी चव खूप भारी होती. त्याच्यानंतर प्रांजलला घेऊन मी घरी गेली शाळेमधून. आता दुसऱ्या दिवशी मी गेली तर मिक्सर रिपेअर करायला, कारण मला माझा मिक्सर जो आहे ना तो खराब झालेला होता. म्हणजे मध्ये चालत होता बंद पडत होता, चालत होता बंद पडत होता. त्याच्यामुळे म्हटलं त्याला रिपेअर करून घ्यावं. तर मग ते रिपेअर वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मी घरी आली, स्वयंपाक वगैरे बनवला, सगळी भांडी वगैरे घासून काढली. आणि मी इथं आता बनवायला घेतली चकलीची भाजणी. आता दिवाळी पण आलेली आहे तर म्हटलं चला चकलीची भाजणी करून ठेवावी, म्हणजे चकल्या बनवायला सोपं पडेल. तर भाजणीच्या चकल्या काही मी बनवत नाही. प्रत्येक वेळेला मी तांदळाच्या चकल्या बनवत असते. नॉर्मल जे तांदळाचं पीठ असतं ना त्याच्याच बनवत असते. तर त्याच चकल्या सर्वांना खूप जास्त आवडतात आमच्याकडे. तर म्हटलं यावेळेला चला भाजणीच्या बनवून बघूया कशा होतात ते. तर इथं अर्धा किलोचं प्रमाण मी घेतलेलं आहे. तर अर्धा किलोच्या भाजणीच्या चकल्या आपण बनवणार आहोत. तर चला पटकन तुम्हाला साहित्य सांगते. तर इथं बघा पोहे घेतलेले आहेत मी. इथं उडदाची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, साबुदाणे आहेत आणि चण्याची डाळ आहे, जिरं घेतलेलं आहे, धने आहेत तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे जे तांदूळ आहेत ना, जी समोर वाटी दिसते त्याच वाटीने घेतलेले आहेत. 2 वाट्या तांदूळ आहेत हे. तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी साबुदाणे, पाव वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी पोहे, कारण पोह्याला कमी वजन असतं, पोहे हलके असतात त्यामुळे पोहे अर्धी वाटी घेतलेले आहेत मी. आणि सगळ्यात कमी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. सगळं अर्धी अर्धी वाटी घ्यायचं. आणि उडदाची डाळ आपल्याला पाव वाटी घ्यायची आहे. साबुदाणेसुद्धा अर्धी वाटी घेतलेले आहे. तर मंडळी आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला स्टेप बाय स्टेप आहे ना भाजून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर तांदूळ आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेले, पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे भाजायला घ्यायचे आहेत. पहिली स्टेप आपल्याला करायची आहे, तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे. उन्हात सुकवायचं नाही तर पंख्याखाली सुकवायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजायला घ्यायचं आहे. आणि बाकीच्या ज्या डाळी वगैरे आहेत ना ते सगळं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कॉटनच्या कपड्याने. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे भाजायला घ्यायचं आहे. तर तांदूळ भाजण्यासाठी वेळ हा लागतो, कारण स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भाजायच्या आहेत. तुम्ही काय करू शकता, 2 कढया ठेवून 2 वेगवेगळ्या वस्तू भाजू शकता. एका साईडला तांदूळ भाजत ठेवायचे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून म्हणजे कमी करूनच भाजायचं आहे, फास्ट करून भाजायचं नाही आहे. आणि तुमच्याकडे जर का फुटाण्याची डाळ असेल म्हणजेच पंढरपुरी डाळ, तर तुम्ही चण्याची डाळ स्किप केली तरी पण चालेल. त्या जागेवर तुम्ही फुटाण्याची डाळ वापरू शकता. आता माझ्याकडे होती फुटाण्याची डाळ, तरी पण म्हटलं चण्याची डाळ वापरावी म्हणून मी चण्याची डाळ वापरलेली आहे. तर आता बघा तांदूळ भाजायला ठेवलेत मी. तर आता हे तांदूळ आहेत ना अगदी कडकडीत असे भाजून घ्यायचे. त्यासाठी फ्लेम कमी ठेवायची, कारण हे भिजवलेले तांदूळ आहेत ना, भिजवून सुकवलेले आहेत, त्याच्यामुळे हे भाजायला थोडासा वेळ लागतो, लगेच असे भाजले जात नाहीत. तर मी आता भाजायला ठेवलेले आहेत. तर हे मी काय केलं, रात्रीचं भाजायला घेतलेलं होतं. म्हटलं भांडी वगैरे घासून झाली की बनवायला घ्यावं म्हणून मी हे करून ठेवलं. तर तांदूळ भाजायला वेळ लागत होता म्हणून मग मी काय केलं, 2 कढया ठेवल्या. म्हटलं एका बाजूला आपण तांदूळच भाजून घेऊया आणि एका बाजूला मग डाळी, पोहे, साबुदाणे, जिरं, धने हे सगळं जे काही आहे ना ते सगळं दुसऱ्या गॅसवरती भाजूया, म्हणजे वेळ आपला वाचेल. कारण संध्याकाळी 6:30च्या नंतर हे करायला घेतलेलं मी. संध्याकाळी 7-8 वाजताच तांदूळ धुवून सुकवून घेतले होते पंख्याखाली. त्याच्यामुळे काय झालं, ते 10 वाजेपर्यंत व्यवस्थित सुकले होते. आणि मग हे मला भाजायला बरं पडलं, तर म्हटलं हे करून ठेवावं. तर आता बघू शकता, आता मी हात लावते, म्हणजे अजून हे गरम एवढे झालेले नाही आहेत. सहज मी त्याला टच करू शकते तांदळाला. तर आणि हे काय करायचं आहे ना, कपड्यावरती आपल्याला काढायचं आहे, म्हणजे हे ओलसर होणार नाही. तर डायरेक्ट ताटात काढलं तर आपली भाजणी थोडी ओलसर वगैरे होईल, तर थोडं काळजी घ्यायची.
डाळ झाली भाजून, आता मग काढते भाजून बऱ्यापैकी भाजली. आता मी काढून कपड्यावरती काढायची आणि उडवायची डाळ तर मंडळी, आता इथं चकलीची भाजणी जी होती ना ती सगळी तयारी करून झालेली आहे. आता ती थंड करून घेणार आणि दुसऱ्या दिवशी मी चक्कीमधून दळून आणणार आहे. तर व्हिडिओचा एंड इथंच करते. कसा वाटला जरूर कळवा. बाय.